तरुण भारत नागपूर दिनांक 8 जून 2022. अग्रलेख संरक्षणातील आत्मनिर्भरता. भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने 76,000 कोटींच्या संरक्षण सामग्रीच्या खरेदीला मंजुरी देत संरक्षणाच्या विषयात आत्मनिर्भर भारताकडे एक पाऊल टाकलंय. ही मंजुरी देत असताना बाय इंडिया, बाय अँड मेक इंडिया आणि बाय इंडिया IDDM म्हणजे स्वदेशी डिझाईन, विकास आणि उत्पादन या श्रेणीमध्ये विचार करत ही मान्यता दिली आहे. या एका निर्णयामुळे दुहेरी हेतू साध्य करीत दुग्ध शर्करा योग जणू संरक्षण मंत्रालयाने साधला. सरकारची दृष्टी बदलली तर निर्णयात कसे बदल होतात याचं हे निदर्शक आहे. संरक्षणावर योग्य तितका खर्च करणं ही पहिली गरज असते. भारतात अगदी अलीकडे UPA सरकार असताना सैनिकांना अनेक गोष्टींची कमतरता भासण्या इतकी संरक्षण निधीत आणि संरक्षण सिद्धतेत काटकसर केली होती. देशहिताला आपण किती प्राधान्य देतो त्यावर हे सगळे निर्णय अवलंबून असतात. रोज भ्रष्टाचाराची नवनवी प्रकरणं बाहेर येत होती. अन्य क्षेत्रात पैसा वापरला जात होता, मात्र संरक्षणाच्या विषयात खर्च केला जात नव्हता. जीवाची बाजी लावून लढणाऱ्या सैनिकांना आवश्यक त्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि उपकरणं, सुविधा मिळण्याकडे लक्ष द्यायलाच हवं. नरेंद्र मोदी यांचं सरकार वर्ष 2014 मध्ये सत्तारूढ झाल्यानंतर संरक्षणावरचा खर्च वाढवला गेला. त्यातही महत्त्वाचं धोरण म्हणून आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमात संरक्षण हा विषय एक प्राधान्यक्रमाचा विषय केला गेला आहे. 76,000 कोटींची खरेदी हा त्याचाच भाग आहे. यामध्ये रणगाडे, ट्रक, युद्धनौका आणि विमानांची इंजिनं अशा प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी होणार आहे. यात ब्रिज लेइंग टँक्स, अँटी टँक गाइडेड मिसाइल्स, रफ टेरेन फोर्क लिफ्ट ट्रक्स आणि वेपन लोकेटिंग रडारने सुसज्जित असं व्हील आर्म्ड फायटिंग व्हेइकल याचा समावेश आहे. विशेषतः समुद्रकिनारा सुरक्षिततेसाठी पाळत ठेवणं, शोध मोहिमा, हल्ला करणं, एस्कॉर्ट ऑपरेशन्स यासाठी यामधून मोठा भाग म्हणजे सुमारे 36,000 कोटींच्या युद्धनौकांची खरेदी होईल. जागतिक परिप्रेक्ष्यात आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये संरक्षण विषयक साहित्याची खरेदी विक्री हा एक मोठा विषय आहे. रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स आणि जर्मनी हे संरक्षण साहित्याची विक्री करणारे देश आहेत. सर्वात जास्त शस्त्रास्त्र विकणाऱ्यांमध्ये अमेरिका आघाडीवर आहे. आतापर्यंत अमेरिकेने त्यांच्याकडील 37% जास्त शस्त्रास्त्र विकली असल्याची आकडेवारी एका लेखात देण्यात आली होती. रशियाने 20% विक्री केली आहे. नंतरचे क्रमांक फ्रान्स 8.3%, जर्मनी 5.5% तर चीन 5.2% असे आहेत. स्टॉकहोम पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार सौदी अरेबिया, भारत, इजिप्त, ऑस्ट्रेलिया आणि चीन हे जगातील सर्वात मोठे शस्त्र खरेदी करणारे देश आहेत. शस्त्रास्त्रांच्या बाजारपेठेतील एकूण खरेदीच्या मानाने सौदी अरेबिया 11%, भारत 9.5%, ऑस्ट्रेलिया 5.1% तर चीन 4.7% असं आघाडीवरच्या देशांचं खरेदीचं प्रमाण आहे. यामध्ये चीन हा असा देश आहे की तो शस्त्र खरेदीही करतो आणि विकतो देखील. याचं रहस्य चीनच्या नक्कल करण्यामध्ये दडलेलं आहे. इतरांची उत्पादनं विकत घेऊन ती उघडून जशीच्या तशी निर्माण करणं म्हणजे नक्कल करणं. याला सभ्य नाव रिव्हर्स इंजिनिअरिंग असं आहे. चीन या तत्वाप्रमाणे शस्त्रास्त्र विकत घेऊन तशीच शस्त्रास्त्र तयार करून इतर देशांना विकतो. सुरुवातीपासून संरक्षण सामुग्रीच्या बाबतीत भारताने रशियावर जास्त विश्वास ठेवलाय. रशियन शस्त्र आणि डिफेन्स सिस्टीमची खरेदी करणारा भारत हा जगातील सर्वात मोठा देश आहे. असं म्हणतात की भारतीय लष्करातील हवाई दल, नौदल आणि लष्कर यांची 85% शस्त्र ही रशियन बनावटीची आहेत. 60% सुरक्षा विषयक वस्तू या रशियाकडून आयात केल्या जातात. भारतीय हवाई दलाचं उदाहरण घेतलं तर सुखोई, मिग यासारखी लढाऊ विमानं, मालवाहू विमानं तसंच हेलिकॉप्टर्स रशियन बनावटीचेच आहेत. विमानवाहू जहाज असो की लढाऊ रणगाडे असोत ती रशियनच वापरली जात आहेत. रशिया हा एकमेव देश असा आहे की जो संरक्षण विषयक सामग्री देताना ती वापरण्याचं प्रशिक्षणही भारत यांना देतो. केवळ रशियावर भारत अवलंबून नाही. भारत रशियासोबतच अमेरिका, इस्रायल आणि फ्रान्सकडूनही संरक्षण सामग्री विकत घेतो.
बिल क्लिंटन आणि त्यानंतर जवळजवळ प्रत्येक अमेरिकन अध्यक्षाने भारताला शस्त्रास्त्र विकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना त्यात फारसं यश आलं नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यांचा परस्परांशी असलेला संबंध ओळखून त्याचा उपयोग करण्यात नरेंद्र मोदी सरकारने जी कामगिरी केली आहे ती अभूतपूर्व आहे. मोठे खरेदीदार असलेल्या भारताने आपण खरेदी करणार आहोत, ही बाजारपेठेतील आपली ताकद आहे हे ओळखून त्या आधारे जगाला खेळवलं. बलाढ्य शक्तींना भारतासोबत नजरेला नजर देत संवाद करायला भाग पाडलं. कोणत्याही शक्तींचा दबाव भारताने मानलेला नाही. रशिया युक्रेन युद्धात भारताने कोणाचीही बाजू घेतली नाही, पण या विषयातील जागतिक घडामोडीत भारताचं महत्त्व कोणत्याही क्षणी कमी झालेलं नाही. भारताने मध्यस्थी करावी असे प्रयत्न होतच राहिले. भारताने रशियाविरोधी भूमिका घेतली नाही म्हणून जागतिक समुदायाची नाराजीही ओढवली जाणार नाही याची काळजी घेतली. भारतीय लष्कराला दुसऱ्या देशांकडून खरेदी करावयाच्या संरक्षणविषयक सामग्रीमध्ये समस्या असते ती वेळेत पुरवठा होण्याची. या शस्त्रास्त्र प्रणालींचे सुटे भाग वेळेवर मिळत नाहीत. देखभालीच्या उपाययोजना त्यामुळे दीर्घकाळ रखडतात. त्यातही युक्रेनसारखे पुरवठादार युद्धजन्य स्थितीत अडकले की परिस्थिती आणखी बिकट होऊन जाते. भारताने ऑक्टोबर 2018 मध्ये रशियाशी 5 अब्ज US खरेदीचा करार केला होता. त्यातील पहिली खेप डिसेंबरमध्ये आली आणि 4 खेपा येणं बाकी असतानाच युद्ध सुरू झालं. आता रशियावर अन्य देशांनी अनेक निर्बंध टाकले आहेत. संरक्षण क्षेत्रातली ही आंतरराष्ट्रीय संबंधातील गुंतागुंत आणि खरेदीमधील या अनेक समस्या पाहिल्यानंतर मोदी सरकारने आत्मनिर्भरतेचा जो नारा दिलाय तो अनेक अर्थांनी फायदेशीर आणि एकमेव हिताचा मार्ग आहे हे लक्षात येतं. आपला पैसा देशाबाहेर देण्यापेक्षा संरक्षण साहित्याचे उत्पादक होऊन आत्मनिर्भर होणं केव्हाही चांगलं, असा विचार करून मेक इन इंडियाचा नारा सरकारने दिला. विरोधी पक्षाने यावर टीका केली. राहुल गांधी यांनी बब्बर शेर म्हणत टिंगल करण्याचा प्रयत्न केला, मात्र मोदी सरकारने विचलित न होता ठरलेल्या धोरणानुसार पावलं टाकली आहेत. विरोधी पक्षांच्या पातळीहीन टीकेकडे दुर्लक्ष करीत प्रत्यक्ष कामातून आणि परिणामांतून चोख उत्तर देण्याची सकारात्मक पद्धत नरेंद्र मोदी यांनी अवलंबिली. चौकीदार चोर आहे यासारख्या दर्जाहीन टीकेकडे दुर्लक्ष करून चौकीदार देशाच्या संरक्षण सिद्धतेसाठी कशा प्रकारे काम करू शकतो याचा वस्तुपाठच मोदी यांनी या विषयात घालून दिलाय. शस्त्र खरेदीच्या बाबतीत विश्वासार्ह भागीदार म्हणून दीर्घकाळ रशियाशी व्यवहार केलेले असले तरी आता रशियाकडून शस्त्रास्त्रांची खरेदी कमी करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. भारत सरकारचं संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबन हेच योग्य धोरण असल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे. उपग्रहांच्या बाबतीत भारताने प्रगती केली. संरक्षण साहित्याची निर्मिती करण्याच्या विषयात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट बरोबरच देशी उद्योजकांना प्रोत्साहन दिलं. त्याचा परिणाम म्हणून संरक्षण विषयक साहित्याची 76,000 कोटींची खरेदी करण्याचा निर्णय घेण्या इतपत प्रगती झाली आहे. देशातील औद्योगिक प्रगतीच्या दृष्टीने संधी निर्माण केल्या तर उद्योगाच्या क्षेत्रात कर्तृत्ववान तरुण मोठ्या संख्येने येतील. उद्योग उभे राहिले तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होऊ शकेल. सर्वात मोठी गोष्ट जर कोणती असेल तर संरक्षण सिद्धतेबाबत स्वयंपूर्णता ही आहे. त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे संरक्षण सामग्री विक्री करणाऱ्या देशात भारताचा समावेश होणं. एकदा सुरुवात झाली आहे तर त्या टप्प्यांपर्यंत पोहोचणं काही अवघड गोष्ट नाही. मोदी सरकारने या क्षेत्रात बचावात्मक विचार न करता दूरदर्शीपणे आत्मनिर्भरतेचं धोरण स्वीकारलं हीच निर्णायक बाब म्हटली पाहिजे. त्याचेच परिणाम आता या 76,000 कोटींच्या खरेदीत दिसू लागले आहेत. दैनिक तरुण भारतचा हा अग्रलेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच अभ्यासपूर्ण आणि चिंतनशील लेख ऐका फक्त तरुण भारतच्या डिजिटल पोर्टलवर. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.